मला एक कप कॉफी मिळेल? कॉफी येस. आता? तुमच्याची कॉफी मी कधीही कुठे घेऊ शकतो. पण मी किचन मध्ये गेले तर आईला कळेल ना. कळू दे ना मग, त्याला काय होतं? कळू दे म्हणजे मस्करी करतो. ठीक आहे, चाली माझी 2 मिनिटं. आता करा बंद खिडकी तुम्ही. या 2 मिनिटावर पुढचे 2 दिवस काढेन मी. पुन्हा भेटू आपण 2 दिवसांनी. टॉर्च बंद करतो आता. थँक्स. येतो. गुड नाईट. गुड नाईट. बाय. 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 राजवीरना कोणी पाहिलं तर नसेल ना? पोहोचल्यावर मेसेज करा. टेक केअर. आय नो या राजवीर प्रकरणामुळे तुम्हा सगळ्यांनाच खूप त्रास होतोय. तुम्ही चिडलात ना माझ्यावर, मग मला ओरडा ना, हवं तर भांडा माझ्याशी. प्लीज असा अबोला नका धरू. यापुढे राजवीर मोहिते पाटील हा विषय आपल्या घरात नाही काढायचा. मित्रा, ट्रॅप शूटिंग साठी आलायस ना? आज ट्रॅप शूटिंग नाही करणार? नाही, आज इच्छा नाही. कमॉन यार राजवीर, आता आला आहेस तर चल ना थोडा वेळ. नाही म्हणजे मला माहितीये तुझी इच्छा नाहीये, पण मी म्हणतोय म्हणून चल. त्या निमित्तानं तरी आज मी जिंकेन. राज, कसला विचार करतोयस? अर्जुन, मी
काल मी 2 वाजता नायगावला गेलो होतो त्यांना भेटायला. काय सांगतोयस? मनवाला भेटायला दिवसा ढवळे सगळी कामं धंदे सोडून? नाही, रात्री 2 वाजता गेलो होतो. काय रात्री 2 वाजता ती भेटली तुला? हो. कोणी पाहिलं नाही ना तुम्हाला? नाही. थँक गॉड. अरे पण तू रात्री 2 वाजता का गेलास आणि काय बोलणं झालं असं तुमच्यात? काय नाही, मी त्यांना सांगितलं की मला फक्त एकदा तुमचा चेहरा बघायचा. राजवीर, तू बरा आहेस ना? तू रात्री 2 वाजता तिच्या घरी गेल्यास आणि तिला म्हणालास की मला फक्त तुमचा चेहरा पाहायचा आहे. अरे वेळ लागलाय का तुला? तिच्या वडिलांनी पाहिलं असतं तर? तिचे वडील रिटायर्ड कर्नल आहेत हे विसरू नकोस. सो व्हॉट? मित्रा, मला फक्त एवढं म्हणायचंय की त्यांना जर हे कळलं तर मॅटर आणखी बिघडेल. हे बघ, त्यांची मुलगी लग्नाला तयार आहे, सो इट्स ओके. राजवीर, तू जरा भानावर ये. हे असलं भलतं सलतं मनात काहीही आणू नकोस. तिचे वडील रिटायर्ड कर्नल आहेत, त्यामुळे कुठेही पाऊल वाकडं जाता कामा नये. मनवाबद्दल मी काही ऐकून नाही घेऊ शकत. ते फक्त माझे आहेत, त्यामुळे मी त्यांना कधीही आणि कुठेही भेटू शकतो. कालचं म्हणशील तर खरंच भेटायचं होतं मला. 2 दिवस भेट झाली नव्हती, सो मला जस्ट भेटायचं होतं अँड शी वॉज हॅपी टू. बर ठीक आहे. आता तुमचं काय? मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी. बरं मग आता पुढे काय? सध्या माझ्या डोक्यात जरा वेगळा विचार चालू. वेगळं म्हणजे? त्या रंगाचं काहीतरी करायचं. रंगा म्हणजे तोच ज्याने मारलं होतं मला. आरती, तू नेहमी आठवण काढायचीस ना अंजूची, म्हणून मुद्दाम यावेळी हिला घेऊन आलो इकडे. काय ग? म्हणजे काय? ओ, आठवण येणार नाही का? गेल्या 1.5 वर्षात वंसांची आणि माझी भेट सुद्धा झाली नाहीये. मग नाही, खरं तर मलाच तिथे यायला जमलं नाही का गावाकडे. पण तू इथे आली आहेस ना, तर आता मस्तपैकी इथे राहा महिनाभर. राहिलंही असते हो, पण गावाला शेतीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं म्हटलं. मी काय म्हणतो आरती, मनूच्या लग्नाचं काय ठरलं मग? काय ठरणार दादा? हे आता म्हणतायत की आपण दुसरा मुलगा बघूया मनूसाठी. अगं हे काय चाललंय तुमचं? मागे मी स्थळ घेऊन आलो होतो तेव्हा मला म्हणाले की मनवाला जो मुलगा पसंत असेल त्याच्याबरोबरच तिचं लग्न लावून देणार आहे मी. आणि मग हे काय नवीन? बाप लेकीचं नक्की काय चाललंय मला सुद्धा काही कळत नाहीये. म्हणजे ते जेव्हा तसं म्हणत होते तेव्हा मनू म्हणत होते की बाबा जोपर्यंत मनापासून होकार देत नाहीत तोपर्यंत मी लग्नच करणार नाही. आणि आता हे असं म्हणतायत की राजवीर बरोबर लग्नच करायचं नाही. अरे देवा, मग आता काय करायचं? तसं नाही ग वहिनी, पण आपल्या मनूच्या इच्छेविरुद्ध आपण जर का तिचं लग्न लावून दिलं तर ती सुखानं संसार करू शकेल? नाही ना. शेवटी संसार तिला करायचा आहे, आपल्याला नाही. आपल्याला विचार करायला हवा ना. आरती, तू नको काळजी करूस, होईल सगळं नीट. मामा, मामी, अरे कधी आलात तुम्ही? आत्ता चालू. नमस्कार. कशी आहेस मामी? मी मजेत. तू कशी आहेस? मी पण मस्त. मनवा, तुझी हरकत नसेल तर एक विचारू? हो, विचार ना. नाही म्हणजे लग्नाचं काय ठरवलंयस तू? कालच माझं बाबांशी बोलणं झालं. जर मी दुसऱ्या मुलाशी लग्न केल्याने घरातलं वातावरण पुन्हा पहिल्यासारखं होणार असेल तर मी बाबा म्हणतील त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे. नाही नाही अगं मान्य आहे, पण नीट विचार कर, शेवटी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो, कळतंय मला, पण
बरं ते जाऊ दे. मामी मला सांग, तू काय खाल्लंयस? मी सांग, मी काय बनवू तुझ्यासाठी? अगं नको, आत्ताच आमचं खाऊन झालंय. ओके, मग मी आवरते आणि नंतर भेटते. आलेच. बघितलं, हे असं चाललंय सतत आमच्या घरात. सतत आपले रुसवे फुगवे. बरं, या सगळ्यात मला किती त्रास होतो याचा कोणीच विचार करत नाहीये. म्हणजे मी बोलून बघू का तिच्याशी? एखाद्या वेळेस माझ्याशी बोलेल ती मनमोकळेपणाने. अगं बोल ना. चालेल, बघ ना, खरंच बोलून बघ. तसं झालं तर खूप चांगलं होईल. आलेच मी. आरती, तू नको काळजी करूस. अगं आपली मनवा खूप समजूतदार आहे. होईल सगळं नीट. धना, ए धना, आले माई. अगं काय माहिती? झाली की नाही तुझी तयारी? हो माई, झालीये की. आणि ड्रायव्हरला सांगितलंस ना गाडी काढायला? हो सांगितलंय. मग चल. पण माई, आता या वेळेला कुठे जायचंय? अगं चल तू, मी सांगते तुला. मनवा, अगं काय चाललंय तुझं? अगं तुला नाही बघू शकत आम्ही अशा या अवस्थेत. मनवा, तू बोल ना काहीतरी. अगं तुझ्या मनात जे काही आहे ना ते बोल. बरं वाटेल तुलाही आणि आम्हालाही. माझी खरंच काही बोलायची इच्छा नाहीये. असं वाटतं मी काही बोलले, कितीही बोलले ना, तरी कोणी मला समजून घेऊ शकत नाही. माझी नुसती घुसमट होते माहिती आतल्या आत. अगं म्हणून तर बोलतोय, बोल. म्हणून एक सांगू का? तुला नाही वाटत का तुझ्या आईबाबांचं बरोबर आहे ते का तुझ्याबद्दल चुकीचा विचार करतील? आणि हे विसरू नकोस की त्या राजवीर मोहिते पाटलामुळे तुझ्या आईबाबांचा अख्ख्या गावासमोर अपमान झाला होता. अमोल प्लीज, पुन्हा पुन्हा तोच विषय माझ्यासमोर नको उगाळू. मनवा, अगं काय चुकीचं बोलतोय तो? राजवीर चुकीचं वागले हेच खरंय ना? हो, मला माहिती आहे ते चुकीचं वागले, पण सखी ते तसं का वागले हे त्यांनी मला सांगितलंय आणि मला ते पटलंय. मनवा, मला असं वाटतंय की आता तू चुकतेस. सॉरी, पण मला नाही वाटत आहे तसं. मुळात मला सांगा ना, कोण परफेक्ट असतं? प्रत्येक माणसामध्ये काही ना काही चांगल्या वाईट गोष्टी असतातच, तसं त्यांच्यात पण आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा जोडीदार म्हणून, लाईफ पार्टनर म्हणून विचार करतो, तेव्हा त्या व्यक्तीला आपण तिच्या प्रत्येक गुणादोषांसहित ऍक्सेप्ट करतो. आणि तेच मी करते. आणि तू म्हणतेस मी चुकले, राईट? मग मला सांग, जर मी राजवीरचा माझा लाईफ पार्टनर म्हणून विचार करते, तर अशा वेळेला मी जर दुसऱ्याच कुणा व्यक्तीशी लग्न केलं तर ते बरोबर असणार? तेव्हा मी नाही चुकणार? मनवा, अगं तुला कसं समजावू? राजवीर मोहिते पाटील हा माणूस तुझ्यासाठी चांगला जोडीदार असू शकत नाही. मनवा, तू एकदा शांतपणे विचार करून बघ. कदाचित तुला पटेल आम्ही काय बोलतोय ते. माझा विचार करून झालाय सखी, आणि मी माझा निर्णय घेतलाय. सखी प्लीज, मला खरंच या विषयावर काही बोलायचं नाही. निघते मी. मनवा, मनवा ऐक ना. माई, आपण मनवाताईंच्या घरी आलोत का? हो, आता तुलाही तिला भेटता येईल. हो. चल. नको माई, मी आत येणं बरं दिसणार नाही. तुम्ही जाऊन या ना, भेटून या, मी भेटेन. बर. भाऊजी, नका काळजी करू. अंजूने तिला समजावलंय. होईल सगळं नीट. नमस्कार. माई, तुम्ही या ना, आत या ना. बसा ना तुम्ही. मी पटकन चहाचं बघते. हा, नाही, चहा वगैरे काही नको. मग निदान पाणी तरी. नाही, पाणी सुद्धा नको. तुम्ही बसा, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. माफ करा,
म्हणजे मी न कळवता आले. नाही ठीक आहे, बोला ना. मनवा नाहीये का घरात? नाही, ती बाहेर गेली. तुम्हाला कल्पना आली असेल की मी राजवीर विषयीच बोलायला आले. म्हणजे फोनवर सुद्धा बोलता आलं असतं, पण मला प्रत्यक्ष येऊन भेटायचं होतं. साखरपुडा मोडल्यावर तुम्ही सगळेच चिडला होतात. म्हणजे तुमचा राग स्वाभाविक होता. साखरपुडा का मोडला हे तुम्हाला माहितीये, पण राजवीर असा का वागला हे मला तुम्हाला सांगायचंय. ज्या वयात आई वडिलांकडून संस्कार होणं गरजेचं असतं, त्यावेळी त्यांनी आई वडिलांना फक्त भांडताना पाहिलं. मी थोडक्यात तुम्हाला सांगते, म्हणजे त्याची बाजू तुम्हाला कळेल. हे सगळं असं होतं, त्यामुळे साखरपुड्यामध्ये तो असा वागला. कळतंय मला, पण तुम्ही पण आमची बाजू समजून घ्यायला हवी. मनवाचा साखरपुडा होता म्हणून अख्खं गाव जमा झालं होतं. त्यांना तो दिवस एखाद्या सणापेक्षा कमी वाटत नव्हता. एवढा उत्साह, एवढा जल्लोष सुरू असताना तुमचा फोन आला की हा साखरपुडा होऊ शकत नाही. तुम्हीच विचार करा आमची काय परिस्थिती झाली असेल. हो ना, आणि भाऊजी सांगणार नाहीत, पण मी सांगतो. हे सगळं घडल्यानंतर पुढचे 4 दिवस घरातल्या सगळ्यांना गावात मान खाली घालून वावरावं लागत होतं. तुम्हाला तर ठाऊकच असेल, या सगळ्यात आमच्या मनूचे खूप हाल झाले हो. कोलमडून गेली होती बिचारी. ना खाणं ना पिणं. एका कोपऱ्यात बसून राहायची आणि सतत विचार करायची. तिच्याशी काही बोलायला गेलं तर फक्त एकच प्रश्न विचारायची, आई मला खरं सांग, या सगळ्यात माझं काय चुकलं? माझ्या नशिबी का आलं हे सगळं? तेव्हाही माझं तेच मत होतं आणि आत्ता पण तेच मत आहे की तुम्ही एखादा फोन केला असता की असा असा प्रॉब्लेम झालाय, आपण साखरपुडा पुढे ढकलूया, तर मी समजू शकलो असतो. पण हे असं झाल्यानंतर तुम्हीच विचार करा, बाप म्हणून मी काय करणार होतो. मला माहितीये, जे झालं ते भरून नाही निघणार. पण आपण झालं गेलं विसरून राजवीर आणि मनवाच्या लग्नाबद्दल नाही का विचार करू शकत?